मंत्रिमंडळाने अंतिम मंजुरी दिल्यानं पुणे नाशिक रेल्वे मार्गाला चालना मिळाली आहे। गेली 25 वर्ष या प्रकल्पाची केवळ स्वप्नच दाखवली जात होती। आता महाराष्ट्र सरकारची जबाबदारी वाढली। कसा असेल हा प्रकल्प ते पहा। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेलने पुणे आणि नाशिक दरम्यान सुमारे 235 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड सेमी हायस्पीड रेल्वे डबल लाईन बांधण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे। देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। या दोन शहरांमधले क्षेत्र महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत औद्योगिक आणि कृषी पट्टा म्हणूनही ओळखलं जातं। म्हणूनच प्रवासी सेवांसह मालवाहतुकीला गती देण्यासाठी महारेलनं विद्युतीकरणासह पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग उभारण्याचं काम हाती घेतलं आहे। हा रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल। पुणे रेल्वे स्थानकापासून हा मार्ग सुरू होऊन चाकण, मनसर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिक रोड स्थानकावर समाप्त होईल। सेमी हायस्पीड ट्रेन पुणे येथील बहुउद्योगिक केंद्र असल्याने महारेलने पुणे येथे प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानक तसंच इतर प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक संकुल आणि मल्टी मॉडेल हब उभारण्याची योजना आखली आहे। दोन शहरांमधील प्रवास फक्त 1 तास 45 मिनिटात पूर्ण होईल। पुणे नाशिक दरम्यान एकूण 48 हायस्पीड गाड्या दिवसाला धावतील। या मार्गावर 24 स्थानकांची आखणी करण्यात आली असून त्यामध्ये 5 प्रमुख स्थानकं असतील। या कॉरिडॉरमध्ये एकूण 18 बोगदे प्रस्तावित केले गेले आहेत। महारेलने या मार्गावर रेल्वे फाटक क्रॉसिंगची समस्या दूर करण्यासाठी 41 उड्डाणपूल आणि 128 भुयारी मार्ग बांधण्याचं काम योजलं आहे। महाराष्ट्रातील नवीन रेल्वे मार्गाचं बांधकाम प्रलंबित असलेल्या मागणींची पूर्तता करणं। या प्रकल्पाच्या रूपरेषेबाबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी चर्चा केली नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याशी। माझ्यासोबत नाशिकचे खासदार आहेत। त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत होते। आता मंत्रिमंडळाची बैठक झाली। या प्रकल्पाला गती देण्यासाठी सुद्धा निर्णय झालेला आहे। कधीपासून या प्रकल्प चालू होईल आणि कसा असणार? या संपूर्ण रूट हा जवळजवळ 233 किलोमीटर आहे। यामध्ये जवळजवळ 24 स्टेशन्स आहेत आणि या अंतरामध्ये जवळजवळ मल्टीपर्पज हब, मॉड्युलर हब म्हणून असे 2-3 ठिकाणं उभारण्यात येणार आहे, जेणेकरून रोड ट्रान्सपोर्ट आणि रेल्वे याच्यामध्ये न्यूडल असं ते ठिकाण असेल। त्या ठिकाणी मॉल्स वगैरे असणार आहेत। त्यानंतर प्रायव्हेट ट्रॅफिक PFT प्रायव्हेट फेअर टर्मिनल्स हे देखील खाजगी वाहतुकीसाठी त्या ठिकाणी उघडण्यात येणार आहेत। कधीपासून काम हे चालू होईल प्रत्यक्षात असं वाटतंय? राज्य शासनाचा 20% जो शेअर आहे, राज्य शासनाने तो प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर त्याचे तातडीनं लँड ॲक्विजिशन त्या ठिकाणी होईल आणि मला असं वाटतं का वर्षभरामध्ये साधारण हा प्रकल्प सुरू होईल अशी अपेक्षा आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।